नमस्कार. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्यासाठी आपल्या चिकुर्डी या जिल्हा परिषदेच्या गटातून माझे मित्र, माझे तालमीतील जुने सहकारी पैलवान अशोक पाटील हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. खरं तर अशोक पाटीलचे माझे खूप जुने संबंध आहेत आणि एक समाजाच्या प्रती असलेला एक तळमळीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही कायम अशोककडे पाहिलंय. कोरोनाच्या काळातलं काम विशेष करून अशोकचं आज त्या सांगली जिल्ह्यातील जनता, चिकुर्डी गाव या सगळ्या गटातील जनता यांनी सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे एक भारतीय जनता पार्टीचा संस्कार असलेला कार्यकर्ता माननीय मोदीजींच्या, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आज संघटनेमध्ये सुद्धा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून तो काम करतो. आणि सगळं याचं पाहता, हे सगळं एकूण त्याचं काम आणि कामाची पद्धत पाहता निश्चितपणे या गटातील जनता ही अशोकच्या पाठीशी उभी आहे, अशोकला निवडून देईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण तरी सुद्धा एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी या गटातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशोक सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण उभं राहा, त्याला आपले आशीर्वाद द्या. मी आपल्याला विश्वास देतो की आपल्याला अपेक्षित अशा पद्धतीचंच काम अशोक जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यानंतर करेन. कारण भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे की आपल्याला लोक निवडून देतात हे कामासाठी देतात आणि लोकांनी ज्या भावनेतनं आपल्याला मतदान केलंय त्याच्याप्रती निश्चितपणे आपली जबाबदारी आहे की आपण तेच काम केलं पाहिजे जे लोकांना अपेक्षित आहे. आणि म्हणून मी विश्वास देतो की त्याच पद्धतीने अशोक काम करेल. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद अशोकच्या सोबत असू द्या. सांगली जिल्हा परिषदमध्ये आता आपण पाहिलं की महानगरपालिकेत तर आपण सांगलीकरांनी भारतीय जनता पार्टीला खूप चांगलं यश दिलं, आपण उभे राहिला आमच्या पाठीशी. अशाच पद्धतीनं सांगली जिल्हा परिषदमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आपल्या आशीर्वादानं नक्की येईल. आणि त्यातलं जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठीचं एक मत हे अशोकचं असेल हे मी आपल्या गटातील सर्व नागरिकांना त्याला मतदान करण्यासाठी म्हणून आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.